नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, करंट अफेअर्स बाय मेघाली या आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं मनपूर्वक स्वागत आहे. इथे आपण डेली करंट अफेअर्सचे इम्पॉर्टंट क्वेश्चन्स पाहतोय जे तुम्हाला आपल्या येत्या MPSCच्या सर्व एक्झाम्समध्ये, सरळ सेवांमध्ये आणि केंद्रीय परीक्षांमध्ये नक्कीच पाहायला मिळतील. त्यामुळे आपल्या चॅनलवरती जर तुम्ही पहिल्यांदा आले असाल तर चॅनलला लाईक करा, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना आपला चॅनल शेअर करा, सबस्क्राईबही करा आणि महत्त्वाची गोष्ट, लेक्चर संपूर्ण पहा, यातला एकही प्रश्न स्किप करू नका. ठीक आहे, तर पाहूयात आजच्या म्हणजेच 6 जून 2026 च्या चालू घडामोडी. प्रश्न पहिला, 6 जून रोजी साजरा केला जाणारा संयुक्त राष्ट्र रशिया भाषा दिन कोणत्या संस्थेने स्थापन केलेला आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, युनेस्कोने. महत्त्वाचे पॉइंट्स पहा या प्रश्नाचे. 6 जूनला संयुक्त राष्ट्र रशिया भाषा दिन साजरा करतात. युनेस्कोने हा दिवस सुरू केलेला आहे आणि याचा हेतू आहे लोकांनी अल्पसंख्याक भाषा शिकाव्यात आणि अनेक भाषा जपाव्यात असा आहे. आणि रशियन भाषा दिनाचा मुख्य हेतू म्हणजे वेगवेगळ्या संस्कृती आणि भाषांचा सन्मान करणे असा आहे. या व्यतिरिक्त 6 जूनला जागतिक कीटक नियंत्रण दिन देखील असतो आणि हा दिवस सार्वजनिक आरोग्याशी जोडलेला आहे. कीटक नियंत्रणाविषयक लोकांमध्ये जास्त जागरूकता निर्माण करण्याचा मुख्य हेतू या दिनाचा आहे. पुढील प्रश्न दुसरा, भारत आणि कोणत्या देशाने मिळून क्रिटिकल मिनरल्स ग्लोबल सप्लाय चेन ऑब्झर्वेटरी म्हणजे GSCO सुरू केलेला आहे असा प्रश्न आहे. याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, युनायटेड किंगडम आणि भारत यांनी मिळून केलेला आहे. महत्त्वाचे पॉइंट्स पहा. भारत आणि युनायटेड किंगडमने 5 जून 2026 रोजी GSCO सुरू केला आणि याचे उद्घाटन आहे ते नवी दिल्लीला झालेलं आहे. GSCO म्हणजे क्रिटिकल मिनरल्स ग्लोबल सप्लाय चेन ऑब्झर्वेटरी असा त्याचा अर्थ आहे आणि हे भारत आणि UKचे संयुक्त उपक्रम आहे. आणि GSCOचं मुख्य काम म्हणजे जागतिक खनिज पुरवठा साखळीचं निरीक्षण करणं असं आहे आणि या पुरवठ्यातील धोके आणि व्यत्यय ओळखण्यासाठी मदत करणे असा मुख्य हेतू आहे त्याचा. आणि हे उपक्रम धोरणकर्ते, उद्योग आणि संशोधकांना आवश्यक माहिती पुरवते. नॅशनल क्रिटिकल मिनरल मिशन भारताचे महत्त्वाचे मिशन आहे. NCMM शॉर्ट फॉर्म आहे त्याचा. आणि UKच्या परराष्ट्र सचिव यव्हेट कूपर आणि माहिती विनिमय आणि क्रिटिकल मिनरल सहकार्यावरती लक्ष केंद्रित केलेलं आहे त्यांनी. ठीक आहे, पुढील प्रश्न तिसरा, राष्ट्रीय सर्वोत्कृष्ट प्रकल्प कार्यालय पुरस्कार कोणत्या कार्यालयाला प्राप्त झालेला आहे असा प्रश्न आहे. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, जव्हार एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय यांना मिळाला हा पुरस्कार. महत्त्वाचे पॉइंट्स पहा. जव्हार एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाला राष्ट्रीय सर्वोत्कृष्ट प्रकल्प कार्यालय पुरस्कार मिळालेला आहे आणि हे कार्यालय पालघर जिल्ह्यात आहे आणि जव्हार हे तिथलं आदिवासी बहुल महत्त्वाचं केंद्र आहे. आणि हा पुरस्कार मिळाल्यामुळे आदिवासी विकासासाठी केलेल्या कामाला राष्ट्रीय पातळीवरती मान्यता मिळाली आहे. आणि जव्हार ITDP कार्यालय महाराष्ट्र शासनाच्या आदिवासी विकास विभागाअंतर्गत कार्यरत आहे आणि या कार्यालयाने शिक्षण, आरोग्य आणि रोजगार या क्षेत्रात आदिवासींसाठी उल्लेखनीय काम करून दाखवलेलं आहे. प्रकल्पाचा उद्दिष्ट आहे आदिवासी समाजाचा सर्वांगीण विकास साधणे. ठीक आहे, पुढील प्रश्न चौथा, राजश्री शाहू पुरस्कार 2026 मरणोत्तर कोणाला जाहीर करण्यात आलेला आहे? योग्य उत्तर आहे याचं पर्याय क्रमांक ए, डॉक्टर जयसिंगराव पवार यांना. महत्त्वाचे पॉइंट्स पहा. राजश्री शाहू पुरस्कार 2026 डॉक्टर जयसिंगराव पवार यांना मरणोत्तर जाहीर झालेला आहे. डॉक्टर पवार हे ज्येष्ठ इतिहास संशोधक, लेखक आणि व्याख्याते म्हणून ओळखले जात होते.
मराठा इतिहासावरती आणि करवीरच्या इतिहासावरती त्यांनी मोठं संशोधन केलेलं आहे आणि त्यांनी राजश्री शाहू महाराजांवरही मोठं लिखाण त्यांच्या कारकिर्दीत केलेलं आहे. कोल्हापूर आणि राजश्री शाहू पुरस्कार यांचा खोल संबंध आहे आणि हा पुरस्कार शाहू महाराजांच्या स्मरणार्थ दिला जात असतो. आणि राजश्री शाहू पुरस्कार महाराष्ट्रातील एक प्रतिष्ठित आणि महत्त्वाचा पुरस्कार देखील आहे आणि हा पुरस्कार सांस्कृतिक व सामाजिक योगदानासाठी दिला जातो. पुढील प्रश्न 5. भारताचे 100वे रामसर स्थळ म्हणून कोणत्या स्थळाची निवड करण्यात आलेली आहे? याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, सुरहा ताल म्हणजेच जयप्रकाश नारायण पक्षी अभयारण्य या स्थळाची निवड झालेली आहे 100वे रामस्थळ म्हणून. महत्त्वाचे पॉइंट्स पहा. सुरहा ताल ज्याला जयप्रकाश नारायण पक्षी अभयारण्य असेही म्हणतात, भारताचे 100वे रामसर स्थळ बनलेलं आहे आणि सुरहा ताल हे पाणथळ प्रदेश असून इथे पक्ष्यांचे विविधता प्रचंड आहे. स्थलांतरित पक्ष्यांसाठी सुरहा ताल आकर्षण ठरते. तसंच स्थानिक पक्ष्यांच्या अनेक प्रजाती इथे दिसून येतात. रामसर स्थळांचा उद्देश आहे पाणथळ प्रदेशांचं संवर्धन करणं, जैवविविधतेचं संरक्षण करणं हा मुख्य हेतू आहे आणि सुरहा ताल भारताच्या नैसर्गिक संपत्ती आणि जैवविविधतेच्या संरक्षणाचं प्रतीक आहे असं मानलं जातंय. आणि हे कुठे आहे तर जिल्हा बलिया आणि राज्य उत्तर प्रदेश येथे भारताचं 100वे रामसर स्थळ आहे. आणि हरित भविष्य निर्माण करण्यासाठी पाणथळ प्रदेशांचं संवर्धन आवश्यक देखील आहे. पुढील प्रश्न 6. नवीन प्रादेशिक हवामान केंद्र कोठे स्थापन करण्यात आलेले आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, जम्मूमध्ये. महत्त्वाचे पॉइंट्स पहा. डॉक्टर जितेंद्र सिंह यांनी जम्मूमध्ये नवीन प्रादेशिक हवामान केंद्राचं उद्घाटन ते करणार आहेत. जम्मूमधलं रिजनल मेट्रिओलॉजिकल सेंटर म्हणजे RMC उत्तर पश्चिम हिमालयासाठी मुख्य केंद्र असेल. जम्मू काश्मीर, लडाख, हिमाचल प्रदेशच्या लोकांना या केंद्राचा मोठा फायदा मिळणार आहे आणि RMC हवामान अंदाज जास्त अचूक देईल असा अंदाज आहे. आणि या केंद्रामुळे तात्काळ इशारे मिळतील, त्यामुळे आधीच सावधगिरी बाळगता येईल आणि अतिवृष्टी, हिमवृष्टी, फ्लॅश फ्लड्स, ढगफुटी आणि हिमस्खलन या सगळ्यांबद्दल माहिती यामुळे मिळणार आहे आधीच. आणि या सर्व सुविधांमुळे आपत्तीचा धोका नक्कीच कमी व्हायला मदत होईल. पुढील प्रश्न 7. 1987 मध्ये अर्जुन पुरस्कार प्राप्त झालेले बलविंदर सिंह धालीवाल यांचे 1 जून 2026 रोजी कुठं निधन झालेलं आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, चंदीगड येथे. महत्त्वाचे पॉइंट्स पहा. बलविंदर सिंह धालीवाल हे भारताचे गोळाफेकपटू आहेत आणि बलविंदर सिंग धालीवाल यांचे 1 जून 2026 रोजी निधन झाले. त्यांचे निधन चंदीगड येथे वयाच्या 67व्या वर्षी झालेलं आहे आणि 1987 मध्ये त्यांना अर्जुन पुरस्कार प्रदान करण्यात आला होता आणि 1983 मध्ये महाराजा रणजित सिंह पुरस्कार त्यांना प्राप्त झालेला होता. 1982च्या आशियाई क्रीडा स्पर्धेमध्ये त्यांना कांस्य पदक मिळाले होते आणि धालीवाल यांनी 1983च्या आशियाई ॲथलेटिक्स स्पर्धेमध्ये रौप्य पदक देखील जिंकलेलं होतं. ठीक आहे. पुढील प्रश्न 8. जागतिक बँकेच्या कार्यकारी संचालकपदी कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, निळकंठ मिश्रा यांचे. महत्त्वाचे पॉइंट्स पहा.
निळकंठ मिश्रा यांची जागतिक बँकेच्या कार्यकारी संचालकपदी नियुक्ती झालेली आहे. त्यांचा कार्यकाळ 3 वर्षांचा असेल आणि ते परमेश्वर अय्यर यांची जागा घेणार आहेत. आणि जागतिक बँकेचं मुख्यालय वॉशिंग्टन DC अमेरिका येथे आहे. आणि निळकंठ मिश्रा हे अर्थतज्ञ म्हणून ओळखले जातात. आणि निळकंठ मिश्रा यांनी यापूर्वी ॲक्सिस बँकमध्ये मुख्य अर्थतज्ञ म्हणून काम पाहिलेलं आहे. ॲक्सिस कॅपिटलमध्ये त्यांनी ग्लोबल रिसर्च प्रमुख आणि होल टाईम डायरेक्टर अशा दोन जबाबदाऱ्या त्यांच्यावरती होत्या. आणि ते सध्या पंतप्रधान आर्थिक सल्लागार परिषदेचे अंशकालीन सदस्य देखील आहेत. आणि निळकंठ मिश्रा हे IIT कानपूरचे माजी विद्यार्थी आहेत. पुढील प्रश्न 9वा. 2026चा फूड प्लॅनेट पुरस्कार कोणत्या कार्यक्रमाला प्रदान करण्यात आलेला आहे? याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक D, AP कम्युनिटी मॅनेज नॅचरल फार्मिंग म्हणजे APCNF प्रोग्राम यांना हा पुरस्कार मिळालेला आहे. महत्त्वाचे पॉइंट्स पहा. AP कम्युनिटी मॅनेज नॅचरल फार्मिंग कार्यक्रमाला 2026मध्ये फूड प्लॅनेट पुरस्कार मिळाला. हा पुरस्कार 16 स्वीडनच्या बॉस्टाड शहरामध्ये झालेला आहे. आणि पुरस्काराची रक्कम जवळजवळ 1.5 दशलक्ष डॉलर इतकी आहे. म्हणजेच सुमारे 14 कोटी इतकं त्याचे इंडियन रुपीजमध्ये प्राईज आहे. आणि APCNF हा आंध्र प्रदेशातील कार्यक्रम आहे. आणि या कार्यक्रमाला जवळजवळ 10 वर्ष झालेली आहेत. 18 लाख शेतकऱ्यांनी कार्यक्रमामुळे नैसर्गिक शेती स्वीकारलेली आहे. आणि APCNFला जगातील सर्वात मोठ्या कृषी पर्यावरण चळवळीपैकी एक मानलं जात आहे. T. विजयकुमार हे APCNFचे कार्यकारी उपाध्यक्ष आहेत. आणि त्यांनी या यशाचं श्रेय महिला स्वयंसहाय्यक गटांना संपूर्णतः दिलेलं आहे. पुढील प्रश्न 10वा. भारताने मोठ्या प्रमाणावरती LPG पुरवठ्यासाठी कोणत्या देशाकडे वळण्यास सुरुवात केलेली आहे? योग्य उत्तर आहे याचं पर्याय क्रमांक C, अमेरिका या देशाकडे. महत्त्वाचे पॉइंट्स पहा. भारताने आता LPG पुरवठ्यासाठी अमेरिकेकडे मोर्चा वळवलाय. आणि LPG म्हणजे द्रवीकृत पेट्रोलियम वायू जो मुख्यतः स्वयंपाकासाठी वापरला जातो. भारत आपल्या एकूण LPG गरजेपैकी जवळजवळ 60% आयात करतो. 60% आपली आयात आहे, मोठी आहे. आणि सध्या भारताच्या LPG आयातीत अमेरिकेचा हिस्सा वाढतो आहे. सौदी अरेबिया आणि कतार हे या क्षेत्रातील भारताचे पारंपरिक पुरवठादार होते. आणि अमेरिकेकडून वाढत असलेल्या पुरवठ्यामुळे सौदी अरेबिया आणि कतारचे वर्चस्व कमी होण्याची शक्यता निर्माण झालेली आहे. आणि पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी वेगवेगळ्या देशांसोबत सहकार्य वाढवायचं धोरण भारताने घेतलेलं आहे. आणि या सगळ्या प्रयत्नांमुळे भारताची ऊर्जा सुरक्षित आणि स्वावलंबन आपलं वाढणार आहे. ठीक आहे. पुढील प्रश्न 11वा. जून 2026मध्ये निधन झालेले JP दास हे कोणत्या भाषेतील प्रसिद्ध साहित्यिक होते? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक A, ओडिया. महत्त्वाचे पॉइंट्स पहा. JP दास यांचं संपूर्ण नाव जगन्नाथ प्रसाद दास असे आहे. आणि ते ओडिया साहित्यिक, कवी, नाटककार आणि कला इतिहासकार म्हणून ओळखले जातात. त्यांचा जन्म 26 एप्रिल 1936 ओडिशातील पुरी येथे झालेला होता. आणि 1958 साली JP दास यांनी IS सेवेमध्ये प्रवेश केला. 1984 IS म्हणून सेवानिवृत्ती घेतली. आणि त्यांचा अहिरका हा कविता संग्रह खूप प्रसिद्ध आहे. आणि प्रथम पुरुष, परिक्रमा आणि देश काल पात्र या त्यांच्या महत्त्वाच्या साहित्यकृती देखील आहेत. आणि देश काल पात्र ही ऐतिहासिक कादंबरी विशेष गाजली. आणि 1990 त्यांना साहित्य अकादमी पुरस्कार त्यांनी नाकारला होता. त्यांचं साहित्य लक्षात घ्या. आणि 3 जून 2026 रोजी 90व्या वयात त्यांचं निधन भुवनेश्वर येथे झालेलं आहे.
पुढील प्रश्न 12वा आणि आजचा आपला शेवटचा प्रश्न. जून 2026 मध्ये पटना उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्ती म्हणून कोणी शपथ घेतलेली आहे? याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, न्यायमूर्ती मीनाक्षी मदन राय यांनी. महत्त्वाचे पॉइंट्स पहा. न्यायमूर्ती मीनाक्षी मदन राय यांनी पटना उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्ती म्हणून शपथ घेतली आहे आणि मुख्य न्यायमूर्तींना राज्यपाल सय्यद अता हसनैन यांनी शपथ दिली. सय्यद अता हसनैन हे लेफ्टनंट जनरल आणि सध्या बिहारचे राज्यपाल देखील आहेत आणि या शपथविधीमध्ये पदाची आणि गोपनीयतेची शपथ घेतली गेली. पटना उच्च न्यायालय बिहार राज्यात आहे आणि हे राज्याचे उच्च न्यायालय मानले जाते. न्यायमूर्ती मीनाक्षी मदन राय यांची नियुक्ती न्यायव्यवस्थेसाठी महत्त्वाची मानली जात आहे. ठीक आहे, तर आजचे आपले 6 जून 2026चे डेली करंट अफेअर्स पाहून झालेले आहेत. आजचे लेक्चर तुम्ही शेवटपर्यंत पाहिलेच असेल, त्याबद्दल थँक्यू सो मच.